नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमचं मराठी यूट्यूब चॅनलवर. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की जो फोनपेचं ॲप आहे पेमेंटचं आपलं, त्याच्यावर का तुम्हाला महाराष्ट्र ग्रामीण बँक कशी जोडायची ह्याबद्दल मी माहिती देणार आहे. पूर्ण प्रोसेस सांगणार आहे, ते बी आपल्या मराठी भाषेतून. तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच प्रकारचा कंटेंट इथं पाहायला मिळेल तुम्हाला मराठीतून, ते बी टेक्नॉलॉजीबद्दल. चला तर मग आता सुरुवात करूया. सर्वात प्रथम तुम्हाला फोनपेचं ओपन करून घ्यायचं ॲप. जर तुमच्याकडे नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून डाउनलोड करा. डाउनलोड केल्यावर तुम्हाला त्याच्यावर रजिस्ट्रेशन करता येईल लगेच. हे पहा, मी ओपन करून घेतो. मोबाईल नंबर वगैरे टाकून घ्यायचा आहे. हे पहा, इथं असं ओपन झाल्यानंतर मग तुम्हाला वरच्या साईडला क्लिक करायचं आहे. तुमच्या जो अकाउंटचा लोगो आहे वरच्या साईडला डाव्या साईडला, ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. फोटो नसला तरी त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. जसं मी स्क्रीनवर दाखवत आहे तसं करा. आणि त्याच्या खाली एक ऑप्शन येतोय बघा आता, बँक अकाउंट नावाचा. ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचं तुम्हाला. ह्याच्यावर तुम्ही जसं क्लिक कराल तर तुम्ही जर ऑलरेडी अगोदर अकाउंट बनवलेलं असेल तर इथं तुमच्या ह्याच्या अगोदरच्या बँक दिसतील साऱ्या. जर नाही तर तुम्हाला डायरेक्ट ऑप्शन येईल ॲड न्यू बँक अकाउंटचा. ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचं, ॲड न्यू बँक अकाउंटवर निळ्या कलरच्या अक्षरावर क्लिक केल्यानंतर इथं आता बँकेची पूर्ण लिस्ट येते बघा. तुमची जी कोणची बँक आहे ती लिंक करू शकता. चला तर आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र ग्रामीणला लिंक करून दाखवणार आहे. तर महाराष्ट्र ग्रामीण बँक इथं मी सर्च करतो आणि पहा, महाराष्ट्र ग्रामीण आलेली आहे बँक. ह्याच्यावर क्लिक करून घेतो मी. हे पहा, क्लिक केल्यानंतर ते ॲड होईल बँक मित्रांनो. आणि हे लक्षात असू द्या मित्रांनो, की बँकेला जो मोबाईल नंबर आहे तो हाच मोबाईल नंबर ह्याच मोबाईलमध्ये पाहिजे आणि त्याच्यात रिचार्जसुद्धा हवं. तेव्हाच हे लिंक होईल, प्रोसेस काम करणार आहे. हे पाहू शकता मित्रांनो, आपली इथं बँक सक्सेसफुली ॲड झालेली आहे. इथं आता कट करून घ्यायचं आहे तुम्हाला. सर्व काही बॅक आल्यानंतर आता तुम्ही इथून पेमेंट करू शकता. वरच्या साईडला मोबाईल नंबरवर क्लिक करून तुम्ही पैसे मोबाईल नंबरवर पाठवू शकता. UPI ID वर पाठवू शकता. त्यानंतर सेल्फ ट्रान्सफर करू शकता. म्हणजे 2-3 अकाउंट असले तुमचे तर ह्या अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटवर वळू शकता पैसे. सेल्फ ट्रान्सफर ह्याला बोललं जातं. इथं बॅलन्स चेक करू शकता तुम्ही. हे पहा, मी बॅलन्स बी चेक करून दाखवतो. हे पहा, जितकं काय बॅलन्स आपलं शो होईल असं. चला बॅक घेतो मी आता. ह्याच्याबद्दल मित्रांनो पूर्ण मी डिटेलमध्ये रिव्ह्यू करणार आहे. ॲपबद्दल जितके बी ह्याच्यात फंक्शन आहे तितक्याचा साराचा मी रिव्ह्यू करणार आहे. तर कमेंटमध्ये सांगा करू का नका, एवढं सांगा. जेणेकरून मी 10-15 मिनिटाचा व्हिडिओ बनवीन, पण त्यामध्ये डिटेलमध्ये फोनपेची संपूर्ण माहिती देणार आहे. जेणेकरून तुम्हाला एकच व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती भेटल्यानंतर सर्व शिकायला भेटेल आणि दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरजच लागणार नाही मित्रांनो. तर चला तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. फक्त मी बँक ॲड करण्याची प्रोसेस सांगितलेली आहे तुम्हाला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.